एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त क्रांतीसूर्य प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षारोपण। झाडे लावा झाडे जगवा या म्हणीप्रमाणे जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने क्रांतीसूर्य प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी संस्थेचे संस्थापक आदर्श भैया, माजी खादी ग्रामोद्योग अधिकारी श्रीकांत बोराडे, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल विटकर, अवधूत आडकर, संस्थेचे मार्गदर्शक शशिकांत उकरंडे मेजर, उत्सव अध्यक्ष रितेश शिंदे, डॉक्टर मनोज देवकर, परम कांबळे, रतन कसबे, अजय धडे, नितीन बनसोडे, अंबादास भवाळे, यल्लप्पा क्षीरसागर, विजय मेहत्रे, नागराज रामपुरे, NCC स्टुडंट्स विराट उकरंडे, राजवीर धडे, आदित्य धडे इतर कार्यकर्ते उपस्थित होते। मी आदर्श दत्तात्रय धडे, क्रांतीसूर्य प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष। आज पर्यावरण दिनानिमित्त आज आम्ही इथे महानगरपालिका मित्रगुती पांटाकी येथे वृक्षारोपणचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे। आज नितांत गरज आहे की झाडे लावा झाडे जगवा। झाडाची काय गरज आहे आपल्याला? गेल्या कोरोना काळामध्ये कृत्रिम श्वासोच्छ्वास ही माणसाला विकतही मिळेना, त्यासाठी तुम्ही झाडे लावा, प्रदूषण टाळा व आपल्या निरोगी व आरोग्याला पोषक असे झाडं लावून आपलं आरोग्य सुदृढ व समृद्ध ठेवावे। पर्यावरण दिनाच्या निमित्तानं क्रांतीसूर्य प्रतिष्ठानच्या वतीनं आज येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला। वृक्षारोपणाचं महत्त्व सर्वांनाच कोरोना काळात कळलेलं आहे आणि कृत्रिम श्वासोच्छ्वासापेक्षा नैसर्गिक श्वासोच्छ्वास मिळणं ही अत्यंत काळाची गरज आहे। तुम्हा सर्वांच्या वतीनं आपण हा जो कार्यक्रम केला, या कार्यक्रमाचं खूपच शुभेच्छा आहे।